मी प्राची आजच्या या येलो एपिसोड मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। मच अवेटेड येलो जी रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकूर यांची दुसरी मराठी फिल्म आहे। याच फिल्मचा फर्स्ट लुक आज लॉन्च होतोय आणि याच सोहळ्याला मी तुम्हाला थेट घेऊन जाणार आहे। काय आहे येलोची किमया, चला पाहूया। लेट्स गो येलो। आय कॅन डू इट हा सकारात्मक विचार मनात बिंबवणारा येलो सिनेमा। ही कहाणी आहे नात्यांमधली, ही कहाणी आहे एका जिद्दी प्रवासाची। पुन्हा एकदा ध्येयाने झपाटण्याची वृत्ती देणारा महेश लिमये दिग्दर्शित येलो सिनेमा। गौरी नावाच्या स्पेशल चाइल्डचा थक्क करणारा प्रवास सिनेमात मांडण्यात आलाय। रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकूर निर्मित येल्लोची उत्सुकता साऱ्यांमध्येच होती। सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या गौरीला भेटण्याची इच्छा होती। अखेर गौरीला भेटण्याचा योग जुळून आला, तो येलोच्या फर्स्ट लुक लॉन्चच्या निमित्ताने। सोहळ्यातली गौरीची एंट्रीच भारावून टाकणारी होती। बीपी नंतर येल्लो कडूनही खूप अपेक्षा असल्याचं रितेशने सांगितलं। तर गौरीकडून आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाल्याचंही सांगायला तो विसरला नाही। मला वाटतंय गौरी गाडगीळ ह्या ट्रूली इन्स्पिरेशनल पर्सनॅलिटी आहे। म्हणून मला वाटतं की भारतात पहिल्यांदाच असं झालं असेल की ज्यांच्यावर आधारित किंवा ज्यांच्यावर इन्स्पायर होऊन एक चित्रपट बनतो त्यात ती व्यक्ती स्वतः काम करते। मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, उपेंद्र लिमये, मनोज जोशी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत। गौरीची रील आई मृणालही गौरीचं कौतुक करताना थकत नव्हती। अत्यंत खराखुरा, साधा आणि लोकांच्या हृदयाला जाऊन भिडेल, कारण तो पहिल्यांदा आमच्या मनाला भिडलेला आहे। हा एक स्पेशल चित्रपट आहे, स्पेशल मुलीबद्दलचा चित्रपट आहे आणि हा स्पेशल यासाठी आहे की याच्यामध्ये कुठेही कसलाही ट्रॉमा नाही। ह्याच्यात नुसती धमाल आहे आणि या मुलांचं जग किती स्पेशल असू शकतं आणि आपल्याला वाटत असतं बाहेरच्या जगामध्ये आपण फार मजा करतोय, खरं ही मुलं किती धमाल करत असतात याचं चित्रण या चित्रपटात केलेलं आहे। फिल्ममध्ये गौरीच्या मामाच्या भूमिकेत आहे ऋषिकेश जोशी। त्या लहान मुलींकडनं काम करून घेणं ही सगळ्यात कर्मकठीण गोष्ट होती। की दिग्दर्शक म्हणून त्यांना तो डिसिजनच घेतला ही भयंकर मोठी गोष्ट होती आणि त्यामुळे आमच्यावर पण एक मोठी जबाबदारी होती की या मुलींबरोबर काम करायचं आहे। तर इतक्या खऱ्या मुली त्यांच्याबरोबर तुम्ही खोटं अभिनय करून त्यांना हसवणं खेळवणं त्यांच्याबरोबर राहणं शक्य नाही। त्यांच्याबरोबर तेच नातं डेव्हलप झाल्याशिवाय त्या मुली मोकळ्या झाल्या नसत्या। तर उपेंद्र एका एनथ्यू कोचच्या भूमिकेत आहे। मला आयुष्यभर अभिमान वाटेल असा एक प्रोजेक्ट झालेला आहे की ज्याचा मी भाग आहे आणि या सगळ्या गोष्टी दॅट यू कॅनॉट प्लॅन, हे तुम्ही ठरवून करू शकत नाही, पण तुम्ही चांगलं काम करत राहिलात, प्रामाणिकपणे काम करत राहिलात, तुमचं द बेस्ट देण्याचा प्रयत्न करत राहिलात तर तुमच्यासाठी खूप चांगल्या गोष्टी घडत जातात। आणि हा माझा एक्सपिरियन्स आहे येलो ऑफ पिक्चर। खूप वेगळ्या पद्धतीची फिल्म, खूप स्पेशल फिल्म, त्यातले खूप चांगलं कॅरेक्टर त्या निमित्तानं मला प्ले करायला मिळालं। ध्येयाने झपाटलेल्यांच्या अनेक कहाण्या रुपेरी पडद्यावर रंगवल्या गेल्या आहेत, पण गौरीला भेटल्यावर ही गोष्ट काहीतरी वेगळंच स्पेशल सांगून जातीये याची खात्री नक्कीच पटते। प्राची शिंदे, एबीपी माझा, मुंबई।
येल्लोची सुपरस्टार गौरी आणि तिची संपूर्ण फॅमिली, तिचे गुरु आता आपल्या सोबत आहेत. गौरीचा येल्लोचा प्रवास आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. पण त्याआधी सगळ्यात गौरी बेटा, व्हॉट अ परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. इतका सुंदर परफॉर्मन्स आम्हाला पाहायला मिळाला. किती मजा आली तुला? खूप मजा आली मला इकडे येऊन. आणि तुकानी चांगलं म्हणजे माझा तुकडा मय दादा बनाने तिने मला सांगितलं की तू येऊ शकतेस का, तू करू शकतेस का. मी म्हणून की चालेल, मला काही प्रॉब्लेम नाहीये. यानंतर मी आली या याच्यामध्ये. तर इतकं मला खूप इतका आनंद झाला की मी कोणत्या टप्प्यात सांगू, मला ते करत पण नाही की मी काय करू. कारण माझ्या आई बाबांनी याचा सपोर्ट पण केला होता. ते म्हणाल की काही प्रॉब्लेम नाही आहे मला म्हणून. आणि माझी बहीण, माझे दादा गोत म्हणजे जेकर काशीच त्यांनी त्याने खूप चांगलं काम केलं होतं. म्हणजे माझ्या दादानी खूप भारी केलं होतं की त्याला वाटत नव्हतं की माझी बहीण आणि माझी विचारीने या पिक्चरमध्ये काम करेल. काहीच ना डोळ्यानं पाण्यानं नाही सगळं बघून की काय मला काही कळणच नव्हतं. इतकं मला असं पुढून मला आलं की काय सांगू. मला इतकं आवडलं, मला खूप भारी वाटलं. थँक्यू सो मच. आई बाबा, मला तुम्हाला खरंच आधी तुम्हाला हॅट्स ऑफ करावं असं वाटतंय. कारण तुमच्या सपोर्ट शिवाय गौरीचा हा प्रवास शक्य नव्हता असं मला वाटतंय. आज गौरीचं यश बघून काय वाटलं? खरंच खूप आनंद झाला. म्हणजे वाटलं नव्हतं जेव्हा ऍक्च्युली ती 10 वर्षाची असताना जर कोणी सांगितलं असतं असं ती काही करणार आहे तर विश्वास ठेवला नसता. नाही, खूपच आनंद झाला. प्रवास खडतर तर प्रत्येकाच्या आयुष्याचा असतो, पण आम्ही जे काही मेहनत घेतले पूर्ण फॅमिलीने आणि वेळोवेळी आम्हाला जो काही सपोर्ट मिळत गेला हे पुण्याच्या ह्याच्यात दादाकडून, नंतर बाकीच्या सगळ्या शिकवण्याच्या तिच्या बहिणीकडून अप्रतिम झालं. हे सगळं कॉम्बिनेशन ठरलं. म्हणजे आजचं बघितल्यावर रिकलेक्ट करून सांगू वाटतं, नाही, इट हॅज हॅपन बिकॉज ऑफ दोज एफर्ट्स टेकन ड्युरिंग दोज टाईम. अगदी फार चांगलं वाटलं. ताईच्या काय भावना आहेत? ऍक्च्युली मी तिची छोटी बहीण आहे. अच्छा. त्याच्यामुळे मी तिला म्हणजे ताई म्हणून आमची रिलेशन्स म्हणजे मारामारी, घरची भांडणं ती चालूच असतात. पण म्हणजे तिच्या ताईगिरीचं सुद्धा सगळं मी सहन करते आणि खूप एन्जॉय करते तिच्याबरोबर. गौरीचे अपडाऊन्स, तिचा सक्सेस तुम्ही सगळं जवळून पाहिलंय. आज सगळं भरून येत आहे, ते सगळं मागे वळून बघता ना? डेफिनेटली भरून येत आहे. बेसिकली काय माहिती आहे का, जेव्हा आपण म्हणजे गौरी आता आली आपल्या स्टेजवर समोर किंवा पोहताना जर बघितलं, ती कधी स्पेशल चाइल्ड आहे असं कधीच वाटत नाही. आणि तिच्या आई वडिलांनी किंवा तिच्या बहिणींनी किंवा फॅमिलीनी कधी हा भाऊ केला गेला नाही की ती स्पेशल चाइल्ड आहे म्हणून. मी सुद्धा कधीच तिला ट्रीट केलं नाही. म्हणजे गौरी नॉर्मल मुलांप्रमाणेच प्रॅक्टिस करते, नॉर्मल मुलांप्रमाणेच एक्सरसाइज करते. आणि त्यामुळे जेव्हा महेश पहिल्यांदा तलावरती आला होता आणि त्याला हिरोईनच्या म्हणजे ती शोधात होतोय, तेव्हा गौरीला बघितल्यानंतर त्यांनी विचारलं की अरे एक्झॅक्टली गौरी गाडगीळ कोण. तर मी जेव्हा दाखवलं तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं की अरे नॉर्मल मुलांसारखीच ट्रेनिंग घेते. म्हणून म्हणजे गौरी सो ग्रेट आणि तिच्या फॅमिलीच्या सपोर्टमुळे हे सगळं घडू शकलं असं मला वाटतं. गौरीचा ही जी जिद्द आहे ती आपल्याला खरंच खूप काही शिकवण्यासारखी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जाता जाता आपण सगळ्यांनी एकदा म्हणूया, वी कॅन डू इट. रेडी? 1 2 3 स्टार्ट. वी कॅन डू इट. आज तू आहेस येलो. येलोचे बरेच अपडेट्स अजून आपल्याला बघायचे आहेत. घेतो एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत रहा फक्त एबीपी माझा. झालेली आहे सुरांच्या दुनियेत जाण्याची. आणि माझ्या सोबत आता आहे अपेक्षा दांडेकर. अपेक्षा, व्हॉट अ परफॉर्मन्स. म्हणजे तू जे काही गायलंयस ना, म्हणजे अजूनही काटा आहे अंगावरती. थँक्यू. मला ऍक्च्युली खूप आभारी वाटते की मला इथे आज गायला पण सांगितलं. अँड द फॅक्ट दॅट महेश अँड कौशल माझ्याकडनं हे गाणं गाऊन घेतलं दोघांनी. आणि गुरु ठाकूरनी लिरिक्स केलेत. तर ते सगळंच म्हणजे टॅलेंट बघून आणि कौशल आणि गुरु एक गाणं एकत्र करतायत. अँड टू सी ऑल ऑफ दॅट मेड मी अ लिटल नर्वस. घाबरले होते. आणि त्याच्यानंतर मग कौशलने मला सांगितलं की हे वेस्टर्न स्टाईलचंच गाणं आहे. तर तो माझा कम्फर्ट झोन असतोच. गाणं ॲक्च्युली रेकॉर्ड करायच्या आधीच महेशने मला प्रोमो दाखवला होता. सो आय थिंक दॅट
मूव्ड मी सो मच की मला वाटलं की आता ही खरंच रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझ्या की हे गाणं या पिक्चरसाठी गाणं म्हणजे इट्स अ बिग थिंग अँड आय थिंक इट्स समथिंग दॅट रिअली टच माय हार्ट आणि मला असं वाटलं की या गाण्याच्या थ्रू लोकांना पण टच करायला पाहिजे. अपेक्षा मला माहिती आहे तुझं मराठी इतकं काही चांगलं नाहीये, पण आता तू जे काही परफॉर्म केलंयस ना त्यावर आम्हाला खात्री आहे की तू या पुढे सुद्धा गाशील. तर मला वाटतं असं की तू पुढे कंटिन्यू करावं. I would love to sing more Marathi songs. I'm actually composing some for a Marathi film. So I'm gonna come hopefully. So ते सरप्राईज आहे आमच्यासाठी. Surprise it. So let's see. It's upcoming. Myself have so many Marathi DVDs. I love watching Marathi movies. And I've been listening to Marathi songs since I was a kid. So माझं पहिलं गाणं मी स्टेजवरती नाच रे मोरा गायलं होतं मंडळात in London. So I think you have to keep that connection and I think we have a lot of talent to offer. येल्लोचं एक स्पेशल गाणं आहे जे अगदी मनाला स्पर्शून जातं आणि आता आमची सगळ्यांचीच अशी तुला रिक्वेस्ट आहे की 1-2 ओळी तू गुणगुणाव्यास. सर्वाहून या अगदी स्पेशल आहे माझ्यासाठी आई माझी नेहमीच असते ताकद माझी मोठी धमाल मस्ती मध्ये माझ्या असतो ज्याचा वाटा स्पेशल माझा मामा होतो माझ्यासाठी छोटा. In this beautiful world we are never alone. In this beautiful world we are never alone. Thank you so much. Thanks a lot. येल्लोचा डायरेक्टर आणि सिनेमॅटोग्राफर महेश लिमये आता माझ्यासोबत आहे. महेश, खरं तर येल्लोचे अर्थ बघितले तर 2 होतात. म्हणजे एक पॉझिटिव्ह बाजू होती जी होप, माइंड, इंटेलेक्ट आणि दुसरी जी होते ती इग्नॉरन्स. मला सांग महेशचा येल्लो काय आहे? It's actually completely different. It will definitely inspire you. आणि ज्या लोकांना भेटून आम्ही इन्स्पायर झालो, ज्या गौरी जी आज या चित्रपटात काम करते तिला बघून आम्ही इन्स्पायर झालो, संजना जी एवढीशी आहे पण ती काय एक्सप्रेशन्स देते त्याच्यातनं आम्हाला कॉन्फिडन्स आला. तर येलो इज ऑल दॅट. इट्स अ इन्स्पिरेशन. आणि हे तुम्ही हा चित्रपट मी सगळ्या प्रेक्षकांना पण सांगतो, तुम्ही जेव्हा जाऊन बघाल तेव्हा तुम्ही आवर्जून अजून 10-100 लोकांना सांगाल की गो अँड गेट इन्स्पायर्ड. मला एक विचारायचं आहे की डिरेक्शन डेब्यू करताना याआधीही तुला खूप साऱ्या स्क्रिप्ट्स आल्या असतील ज्या इझी गो असतील, तू सहज करू शकला असतास, पण जसं तू आता म्हणालास की नाही येल्लो खरंच आव्हानात्मक होती. काय एक होतं रे ते येल्लो मधलं की जे नाही वाटलं की नाही बस इसके लिए करना चाहिए? द मेन थॉट की अशा मुलांच्या याच्यावर फार कमी चित्रपट झाले असतील आणि एक आम्हाला चित्रपटातून एक सांगायचं होतं, मेसेज द्यायचा होता की फक्त सिंपतीने काही होत नाही. त्या मुलांच्यात सुद्धा एक गुण आहे, तो त्यांच्या पालकांनी किंवा त्यांचे टीचर्स असतील तो त्यांनी हेरला आणि त्याचा जो त्यांचा जो एक गुण आहे त्या कलानी जर का तुम्ही त्यांना मोठं केलं तर स्काय इज अ लिमिट. तोच मेसेज द्यायचा आहे की इट इज नॉट ऑल दॅट टफ. इफ यू हॅव अ विल यू कॅन डू इट. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. 10 सेकंड्स देतोय तुला उडी मारायची आहे आणि उडी मारायचीच आहे. कमॉन गौरी, कमॉन कमॉन कमॉन, यू कॅन डू इट. टेक इट इज अ चॅलेंज. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आज तू आहेस येलो. येलो सिनेमाविषयी इतकं सारं जाणून घेतल्यानंतर या फिल्मविषयीची उत्सुकता माझी तरी अधिकच वाढली आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे फिल्म कधी रिलीज होते याची. याच नोटवर आज इथेच थांबते. उद्या पुन्हा येणार आहे काही नवीन घडामोडींसह, पण तोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अशाच फेसबुक आणि ट्विटरवर कळवत राहा. आज इथेच थांबते, पण तुम्ही पाहत राहा ABP माझा.